अकोले तालुक्यातील 2 आंबेडकरी चळवळीतील कर्तव्यदक्ष पदाधिकाऱ्यांचा रिपब्लिकन परिवाराच्या वतीने सन्मान सत्कार। अकोले तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील कृतिशील कार्यकर्ते वाशेरे गावचे सुपुत्र माजी सरपंच सन्माननीय रमेशरावजी शिरकांडे साहेब यांचा संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथील दादासाहेब पी.जे. रोहन फाउंडेशन यांच्या वतीने ग्रामसंसद पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं। ते निमित्त घेऊन त्यांचा व लिंगदेव गावचे सुपुत्र आंबेडकरी चळवळीच्या पटलावर काम करणारे कार्यकर्ते सन्माननीय प्रदीपजी आढाव गुरुजी यांचा देखील गेल्या हप्त्यात अकोले येथील गेस्ट हाऊस या ठिकाणी पत्रकार परिषदेची महत्त्वपूर्ण बैठकीत आढाव यांच्या पत्रकारी क्षेत्रातील गेल्या 20 वर्षाच्या विविध वृत्तपत्रांच्या माध्यमातून अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे पारदर्शक कृतिशील व्यक्तिमत्वाचा लेखाजोखाची दखल घेत त्यांची आवाज रयतेचा या वृत्तपत्राचे तालुका प्रतिनिधी पदी निवड करण्यात आली। या निमित्ताने आज अकोले येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या कार्यालयात रिपब्लिकन पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष माननीय सुरेशराव देठे यांच्या शुभ हस्ते या दोन्ही मान्यवरांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी गोड कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते। या दोन्ही मान्यवरांना अकोले तालुक्यातील आंबेडकरी चळवळीचे भूषण रिपाईचे राज्याचे नेते माननीय विजयराव वाकचौरे, रमेशराव जगताप, कैलासराव शेळके, कळसगावचे सरपंच राजेंद्र गवांदे, चंद्रकांत सरोदे, सार्वभौम वृत्तपत्राचे संपादक माननीय सागरजी शिंदे, माननीय सुहास जाधव, कैलास चव्हाण पेंटर, माननीय संतोष देठे, प्रवीण देठे, प्रकाश देठे, मारुती सोनवणे पेंटर, गौतम देठे, सचिन खरात, बौद्धाचार्य राजू देठे, सुधीर रुपवते, प्रशांत जगताप, संजय जगताप, ऋषिकेश शेनकर, संतोष संगारे, संतोष पवार, हिरामन आढाव, गोरख शिरकांडे, विष्णू हरनामे आदींनी त्यांच्या भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या। मी रमेश शिरकांडे, वाशेरे गावचे माजी सरपंच। माझ्या कारकिर्दीच्या कालावधीमध्ये सातत्यानं 35 वर्षे मी त्या ग्रामपंचायतीचा कारभार केला आणि तो कारभार करत असताना विविध संस्थांवर मी त्या ठिकाणी कार्यरत झालो। बाजार समिती असेल, त्या विविध क्षेत्रांमध्ये तालुक्यामध्ये गावामध्ये जी कामं केली त्या कामाची पोचपावती म्हणून पी.जी. रोम माजी आमदार यांच्या फाउंडेशनचा जो पुरस्कार आहे, संसद पुरस्कार, हा मला त्या संस्थेने दिला। मी त्या संस्थेचा आभारी आहे आणि या पुरस्काराकरता माझी नेमणूक करणारे आमचे मित्र या तालुक्याचे राज्याचे नेते सुरेशरावजी देठे यांनी जास्तीत जास्त मोलाचं सहकार्य करून तो पुरस्कार मिळवण्याचं काम या ठिकाणी मला दिलं आणि म्हणून आमचे मित्र पत्रकार खरात हे असतील, त्यांनी बरीचशी त्या ठिकाणी मदत करण्याचं काम आणि बातम्या प्रसारित करण्याचं काम केलं, म्हणून त्यांचंही अभिनंदन करतो आणि थांबतो। जय भीम, जय महाराष्ट्र। माझे नाव प्रदीप संतू आढाव, राहणार लिंगदेव, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर। मी पत्रकार क्षेत्रामध्ये गेली 20 वर्षापासून काम करत आहे, परंतु गेल्या काही वेळेमध्ये मी ही पत्रकार क्षेत्रात थोडंफार प्रमाण कमी केलं होतं। या अगोदर मी दैनिक प्रजा, साप्ताहिक भडकत्या ज्वाला, मर्द मराठा या वृत्तपत्रामध्ये काम केलेलं आहे। पण दरम्यानच्या काळामध्ये ज्यावेळेस सोशल मीडियाचा वापर चालू झाला त्यापासून जे वर्तमानपत्राची जी पेपरची जी पत्रकबाजी होती, लिखाण जे होतं, हे कमी प्रमाणामध्ये लिखाण सुरू झालं। पण माझ्या मनामध्ये एकच शंका निर्माण व्हायला लागली की ज्यावेळेस आपल्या काही हक्काच्या बातम्या असतात, आपल्या हक्काचं लिखाण असतं, त्यावेळेस इतर पत्रकारांकडे आपल्या बातम्या घेऊन जाणं, त्यांना सांगणं की ही बातमी लाव, ती बातमी लाव, हे माझ्या काही गोष्टी कक्षेच्या पलीकडे जावं लागलं आणि म्हणून मला असं वाटलं पुन्हा आपला जुना आपला पत्रकार आहे, 2004ला मी दैनिक प्रजा वृत्तामध्ये तालुका प्रतिनिधी म्हणून काम करत होतो। आजही देखील या ठिकाणी रयतेचा आवाज हे नवीन या ठिकाणी वृत्तपत्र तालुक्यामध्ये सुरू झालेलं आहे आणि रयतेच्या आवाजचे कार्यकारी संपादक यांनी माझी मागील आठवड्यामध्ये 16/1/2025 या ठिकाणी गेस्ट हाऊसमध्ये झालेल्या मीटिंगमध्ये त्यांनी माझी तालुका प्रतिनिधी म्हणून निवड केलेली आहे। यापुढील काळामध्ये त्यांनी देखील मला विभागवार, राजूर विभाग असेल, कोथरूड विभाग असेल, मुळा विभाग असेल, या वेगवेगळ्या ठिकाणचे जे प्रतिनिधी आहे ते देखील प्रतिनिधी नेमण्याचा मला अधिकार दिलेला आहे।
माझा एकच संकल्प आहे की भविष्यकाळामध्ये आपल्यावर होणारा काही अन्याय असेल, अत्याचार असेल, त्याचप्रमाणे समाजातील जे काही वंचित घटक असेल, यांच्यावर जे काही अन्याय अत्याचार असेल, त्यांना वाचा फोडण्याचं खऱ्या अर्थानं माझ्या वृत्तपत्रकाच्या माध्यमातून मी ते काम करणार आहे. या कामी माझे मित्र, सन्माननीय सोशल मीडियाचे जे पत्रकार आहेत, भाऊसाहेब बागचौरे, आमचे मित्र सन्माननीय राजेंद्र गवांदे यांनी या वृत्तपत्र क्षेत्रामध्ये काम करण्यास मला संधी दिलेली आहे. आणि आजही देखील या ठिकाणी माझी जरी मागच्या हप्त्यामध्ये निवड झाली, परंतु माझे सन्माननीय जुने मित्र, आमचे रिपब्लिकन पक्षाचे आयुष्यमान सुरेशराव देठे यांनी देखील मला या ठिकाणी आणून या ठिकाणी माझा यथोचित असा मान सन्मान सत्कार केलेला आहे. त्यांना एक माहीत आहे की आढाव जरी कुठेही जरी असले, परंतु हे आमचे जीवश्य कंठस्य मित्र आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं रिपब्लिकन चळवळीतल्या ज्या काही आवश्यक ज्या बातम्या आहे त्या प्रसिद्ध देण्याचं काम मी माझ्या वृत्तपत्रिकेच्या माध्यमातून करणार आहे. यासाठी मी माझी काही जे बुद्धी कौशल्य आहे, माझी पत्रकारिता आहे, ती मी माझ्या पणाला लावीन. वृत्तपत्र क्षेत्रामध्ये काम करत असताना या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वृत्तसंकलन करणं, वेगवेगळ्या जाहिरात करणं सारखा मी यथोचित असं माझ्या वृत्तपत्रामध्ये काम करण्याचा संकल्प करीत आहे. प्रतिनिधी शशिकांत सरोदे, जनप्रधान न्यूज.